असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतो आहे स्ट्राईक रेंजवरती. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक, मागील मॅचचा हिरो. पुढचा बॉल, पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. ज्या प्रकारे स्टार्टअप मिळायला हवं होतं ना ते इथे प्राप्त झालंय. साहिलने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना आपला आत्मविश्वास दुगिणीत केला त्याने. व्हेरी फर्स्ट बॉल मॅचच्या विकेट प्राप्त करणं ही बाब सोपी गोष्ट नाहीये. इथे पहिल्या बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. आत्मविश्वासाने सुरुवात त्याने केली आहे आणि खऱ्या अर्थानं तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि ही जाणीव त्याने प्रतिस्पर्ध्याला करून दिले की इथे स्वागत असेल तुम्हा सर्वांचंच. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखवत असताना पाहायला मिळतो आहे जयेश भोईरला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं आणि जयेश भोईर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, निधी संदीप पाटील यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. संदीपजी पाटील बनसनच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण नेहमीच पाहतो. नवीन बॅटर जयेश बॅटिंगसाठी आला आहे. संघ इथे अडचणीमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास दुगिणीत झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येणं हे अनेक चॅलेंजेस आहेत आणि ते स्वीकारावेच लागतील तुम्हाला. काय गोलंदाजी केली आहे, कमालीची. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे आणि ज्या प्रकारे तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे साहिल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. जिथे आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळणं त्यासाठी आत्मविश्वास लागतो, त्यासाठी कलात्मकता लागते आणि नैपुण्यतेने तुम्हाला गोलंदाजी कराव्या लागतात. तुमच्याकडे संपूर्ण आयुध गोलंदाजीची असणं बंधनकारक राहतं. लोअर फुलटोज होता, पिक करण्याचा प्रयत्न, थेट यष्टांचा वेध, दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट मोडली आहे. अर्थात लाकूड तोडल्या गोलंदाजी. फलंदाज बाद. अखिलजी यादव आणि संकल्पजी गरज यांच्या माध्यमातून जर का हॅट्रिक इथे प्राप्त झाली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज राहील आणि यश मेस्त्री यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. अभिजितजी ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 6.5 झाले. अजून कोण? चला लवकरात लवकर बोली वाढेल कारण इथे घरच्या मैदानावरती या खेळाडूने काय प्रदर्शन केलंय. 2 बॉल 2 विकेट प्राप्त केल्यात. चला सिद्धार्थ ठाकूर मागे नाही आहेत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 7.5 झालेत. 7.5 कारण कालची रात्र माझ्यासाठी वेगळी होती. तिथे पैशांचा पाऊस पाहिला मी. इथे या मॅच मध्ये तोच प्रकार पाहायला मिळतोय का? गोलंदाजचा जॉन हॅट्रिक साहिल ठाकूर. पुढचा बॉल यावेळेला फटका बसलाय. होय, हॅट्रिक संपन्न झाली आहे. 7500 रुपयाचा कॅश प्राइज साहिल ठाकूरच्या नावावरती. गोलंदाजी आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाही. सर गोलंदाजी आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वन मॅन आर्मी आहे, संकट मोचक आहे.
तीन फलंदाज बाद झाले, शून्यावरती 3 धक्के इथे दिलेले पाहायला मिळालेत. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये साहिलने. अफलातून गोलंदाजी केली आहे आणि ज्या वेगाने आणि ज्या गतीने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय, अगदी पहिले 3 चेंडू त्याच्या नावावरती राहिलेत. अफलातून मॅग्निफिसंट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर या गोलंदाजाची गोलंदाजी पाहताना कमाल धमाल आणि बेमिसाल अशी गोलंदाजी झाली आहे. यावेळेला हा फ्रॅकर होता, बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होतीये, चेंडू ओलांडेल सीमारेषा, मिळतील धावा 4. हा बॉल येतोय तर चौकार. आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा, भेंडकल गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा, भेंडकल उरण मध्ये आवाज घुमला चषका. टीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील 1000 रुपये आहे. अभिजित ठाकूर यांच्या माध्यमातून 1000, सिद्धार्थ ठाकूर 1000 कॅश प्राइजेस आलेत या खेळाडूसाठी. काय बॉलिंग करतोय साहिल, मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. हा नशिबाचा चौकार राहिला, जो बॅकफुटला येत असताना ऑन साइडला येता क्षणी मैदानाच्या आतमध्ये विशालने हा चौकार टोकला. बॅकफुटला पुन्हा एकदा डाऊन ग्राउंड, क्षेत्ररक्षक वेगाने आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न सिंगला इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. साहिल ठाकुर, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, तू एक तेरी ये सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर. काय बॉलिंग केली आहे त्याने, अफलातून दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आणि जिथे त्याने विकेट प्राप्त करत असताना काय सेलिब्रेशन केलं त्याने. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्कोर कार्ड वरती 5 आहे, 3 फलंदाज बाद. विकेट प्राप्त केली ती हॅट्रिक. उजव्या सीच्या बाहेर, बाहेरची लिडिंग एज, बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. हा आलाय खणखणीत चौकार. नऊला 3, पहिल्या षटकाचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विशाल आणि त्याच्या साथीला आपण निलेश भोईरला पाहतो आहोत. निलेश भोईरने पहिल्या बॉलवरती चौकार टोकला, विशालने पहिल्या बॉलवरती चौकार टोकला. चुले मंचकावर वेळ झाली आपल्या एका मान्यवराच्या वाढदिवसाची. खरं तर आज अशा एका विभूतीचा वाढदिवस आहे, ज्याने महाराष्ट्राच्या भाषेला राखण्यासाठी ज्ञाने रचिला पाया तुका झालासी कलस, संतांनी अभंगबाणीतून आणि साहित्यातून आपल्या महाराष्ट्राच्या भाषेला समृद्ध केलं. आणि आज याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी लुप्त होत चाललेली मराठी भाषा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना जिवंत ठेवण्यासाठी असंख्य चळवळी उभ्या केल्या. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गव्हाण विभागाचे अध्यक्ष अर्थातच आदरणीय श्री अकाजी देशमुख साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं हा सन्मानपूर्वक वाढदिवसाचा सोहळा आणि शुभेच्छा त्यांना या ठिकाणी आपण समर्पित करत आहोत. जुगल घरत गोलंदाजी मार्क वरती आलेला पाहायला मिळतो आहे. चला मी मान्यवरांना विनंती करते, आपण एक सामूहिक सन्मान आपल्या सर्वांच्या वतीनं. आकाशदादा देशमुख यांचा आजचा वाढदिवस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गव्हाण विभागाचे अध्यक्ष आणि आज त्यांच्या खांद्यावर राजसाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांची एक धुरा आहे. आज त्यांचा जन्मदिवस आपण इथे सन्मानपूर्वक त्यांना या ठिकाणी देत आहोत. एकदा जोरदार टाळ्याने ही गोलंदाजांनी इथे लावलेली गळती आहे प्रतिस्पर्ध्याच्या. आणखीन एक धक्का, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मारला, ट्रॅव्हल झाला, फलंदाज बाद झाला. पारितोषिक 7,500 रुपयाचं पारितोषिक इथे लगावण्यात आलं. त्यापैकी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज यापर्यंत इथे पोहोचलेलं आहे. अर्थात साहिल ठाकूर साठी ते कॅश प्राइज आपण पाहत आहोत. कॅश प्राइजेस जास्तीचे आपण खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये आणि अगदी सुरुवातीला पाहायला मिळाले.
नवीन भाटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. प्रथमजी म्हात्रे साहेब फुंडेसे ज्यांना आपण आमंत्रित करूयात, या आपलंही हार्दिक असं स्वागत. या व्यक्तीने खुल्या गटातील अनेक खेळाडूंना एकत्रित आणलं. नव्हे तर चांगल्या दर्जाचा आयोजक म्हणूनही त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे केवळ कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. चांगली फेक, धाव मिळाली केवळ एक. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. गेले 2 रात्रींमध्ये माझ्यासमोर जास्तीच्या धावात बनल्या नाहीत. रायगड आणि रेस्ट ऑफ इंडियाची मॅच, तिथेही आपण पाहिलं तर धावा बनल्याच नाहीत. परंतु चर्चेचा विषय मयूर वाघमारेची गोलंदाजी कालच्या रजनीमध्ये राहिली आणि काल अक्षरशः पैशांचा पाऊस पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 11ला 4 आहेत. विकेट गमावल्यात. पुढचा बॉल खोलामध्ये थेट यष्टी रक्षकाचा वेध, आणखीन एक डॉट बॉल. डॉट 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 ही वेबसाईट नाहीये, इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळतात. स्नॉटर उजव्या यष्टीच्या बाहेर, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. थेट यष्टी रक्षकाचा वेध. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025. एक दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आवाज तर आलाय, परंतु इथे एक्झॅक्टली कुठे बॉल ब्रश झालाय याची शहानिशा होईल. बॅट कदाचित जमिनीला आदळली आहे आणि याच कारण की काय हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या या स्पर्धेमध्ये अंतिम दिनी अगदी प्रेक्षक वर्गाचा जनसमुदाय इथे लोटलेला पाहायला मिळतोय. आणि जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं गर्दीचे विक्रम आजही मोडीच काढले जातील या शेवटच्या रजनीमध्ये. कारण प्रत्येकाला ही स्पर्धा आपल्या डोळ्यामध्ये साठवायची आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली. केवळ चेंडू शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे इथे. ही धाव वेगाने कंप्लीट होतीये. धावा येऊ लागल्यात. आता मात्र DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. उरण तालुक्यामध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये एकाच वेळेला 4 स्पर्धा आपण पाहत आहोत. ही कमाल आहे या क्रिकेटची. किंबहुना येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये देखील अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये सुदीर्घ सामाजिक संस्था नवघरच्या माध्यमातून देखील आपण भाई चषक पाहणार आहात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक दिली जाईल आणि अगदी शेजारीच असणाऱ्या या गावामध्ये ना तुम्ही येत्या आगामी कालावधीमध्ये एक भव्य दिव्य स्टेज पाहाल, भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ऍक्शन रिप्ले इथे पाहिला जातोय. डायरेक्ट हिट झाला होता आणि तो इथे सुपर हिट होईल का त्याची शहानिशा होत असताना पाहायला मिळते आहे. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने इथे पाहिला जातोय. त्याची शहानिशा होत असताना पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक धक्का क्रमांक 4, 5वा धक्का. फलंदाज बाद. श्रीराम साहिल ठाकूर आपल्या माहितीसाठी केवळ साहिल ठाकूर मी तुमचं लक्ष वेधेन की आपल्याला दिलं गेलं हे 8,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यापैकी 3,000 इथे पोचलेत आणि 5,000 हे आयोजन समितीकडे आहेत. ते तुम्ही व्यासपीठावरती आल्यानंतर तुम्हाला मिळतील. स्कोर कार्ड वरती धावा त्या 14, 4 जिथे 12 धावा, 5 फलंदाज बाद झाल्यात. 12ला 5 धक्के दिलेत. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. क्रिकेटची चित्तथरारक लढत आपण अनुभवतो आहोत. याच दरम्यान आपण पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्वेसर्वा आदरणीय श्री अखिलदादा यादव साहेबांचं या कार्यक्रमातून प्रस्थान होत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय श्री संकल्प शेठ गरज साहेबांचं देखील प्रस्थान. सर्वांचा आपण मनापासून या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करूया. आपण आपल्या जीवनातला बहुमेळव्या स्पर्धेसाठी खर्च घातला त्याबद्दल
तुमचं मनस्वी मनस्वी आभार. चला ओव्हर स्टेपिंग इथे चेक करण्यात येईल. साइड लाईन क्रीज का विकेट खेळपट्टीच्या बाजूला पडलाय की क्रीज मध्ये खेळपट्टीच्या बाजूला. फेअर डिलिव्हरी व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे अर्थात खेळपट्टीच्या आतमध्ये पडलाय. नो नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती 13-5. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर बाची लिडिंग एज. आणखीन एक संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले परंतु झेल इथे निसटला. शुभम होते त्या ठिकाणी. बॉडीचं संतुलन जिगरा हँड अँड कॉर्डिनेशन या साऱ्या गोष्टी जुळू शकले नाहीत आणि याचंच कारण की काय जीवदान मिळालं बॅटरला. सिंगल आली आहे. संघाच्या धावसंख्या एकेरीच्या मदतीने डबल आली आहे. एकंदरीत 15 आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15-5 धावा येत आहेत. ही बाब देखील जमेची आहे. विकेट जरूर गमावल्यात परंतु येणारा प्रत्येक बॅटरचा इंटेन्शन क्लिअर आहेत. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे सतीश तावरे यावेळेचा खोला टाकलेला बॉल. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सबर हवाई हल्ला. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. काही दिवसांपासून ना एक व्हिडिओ जास्तीची व्हायरल होत आहे. एक माणूस सचिन तेंडुलकरला फोन करतो आणि सचिन तेंडुलकर म्हणतो की यॉर्कर बॉल जास्तीचे येत आहेत कसे मारायचे. तो म्हणतो डावा पाय बाजू में लेने का दर घुमाने का. तसाच काहीतरी केलंय इथे मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या जो काय स्ट्रोक आपण पाहिला ना संघाची धावसंख्या 6 ने वधारते. यावेळीचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. पुढच्याच बॉलवरती सडेतोड उत्तर दिले. 21ला 6वा धक्का. एक लक्षात घ्या. मी साहिल ठाकूरचं लक्ष पुन्हा एकदा वेदेन बाबा तुमचे जे 8,000 आहेत ते जमा झाले. 500 जे होते ते तुम्हाला जीपे झालेले आहेत. 8,500 रुपयाचा कॅश प्राइस तुमचे जे आहे ते इथे जमा झालेला आहे. एकंदरीत अभिजित ठाकूर यांच्या माध्यमातून 1,000. सिद्धार्थ ठाकूर यांच्या माध्यमातून 1,000. यश यांच्या माध्यमातून जे जीपे 500 झालेले आहेत आणि पीडी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 1,000 आणि मान्यवरांच्या माध्यमातून जे 5,000 रुपयाचा कॅश प्राइज होतं ते देखील जमा झालंय. क्या बात आहे. आज या रात्रीमध्ये गोलंदाजाची कर्तबगारीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदेश भोईर. खोला टाकला. लांबला चाक. ना होता लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे फक्त फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलाय. ठोकला षटकार. वर्षीची एक व्हिडिओ आणखीन एक व्हायरल झाली होती. सागर मांडवकर समालोचक जे इंटरव्ह्यू घेत होते एका खेळाडूचा. तो म्हणाला होता आपल्याला काय आपल्याला मारणंच पट्ट. या खेळाडूचं तसंच आहे. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक आपल्या टप्प्यात आला आणि त्याने कार्यक्रम केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा षटकार.
तेव्हा थोडीशी एनर्जी राहू द्या, शेवटची रात्र आहे लास्ट पर्यंत. 33 बनले, 33ला 6 चंद्रकांतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हा देखील षटकार आला तर 1000 रुपये असतील. इथे चेंडूने ओलांडली असी सीमारेषा, मिळतील धावा 6. या फटक्यामध्ये वजन धावा मिळाल्या त्या संपूर्ण अर्धा डझन. कदाचित आपण ही म्हण ऐकली असेल की 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. भावनेश ठाकूर हा तोच खेळाडू आहे मागील मॅच मध्ये ज्याने धावा बनवल्या या सामन्यामध्ये देऊन टाकल्यात. या सामन्यामध्ये 27 धावा त्याने खर्च केल्या, एकंदरीत 40 बनल्यात. 41चं टार्गेट, 39चं टार्गेट या 39 बनल्यात, 40चं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. शेतकरी कामगार पक्ष भातान सरपंच आदरणीय चंद्रकांतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून बॅटर अर्थात 3 बॉल 3 षटकार पाहायला मिळाले. संदेश भोईर साठी कॅश प्राइज आले 1000 रुपयाचं. चला आपण या आपण बोलूयात उत्तरार्धाकडे आणि या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूयात. आवाजामध्ये करूयात बदल आणि आवाज असेल त्या अर्थातच प्रथमेश ठाकूर यांचा आपण आवाज ऐकूयात. थँक्यू. केलं क्रिकेट सामन्यांचं आयोजन शेकाप भेंडकल या पक्षानं या टांकेश्वर मैदानावर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. 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 थँक्यू सो मच जयश्री भोसले सर. आवाज महाराष्ट्राचा तंत्रशुद्ध समालोचन मराठी भाषेतला आपण ऐकलं. या सर्व मैदानाच्या आतमध्ये जिथे खेळाचं उत्तरार्ध सुरू झालंय आणि बॅटिंग करत असताना बीसीसी भेंडकळ ब संघाला गरज आहे 18 बॉलमध्ये 40 धावांची. भातान संघानं खर तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावांची अक्षरशः वसुली केली. पहिल्या 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 12 बॉलमध्ये एकंदरीत स्कोरबोर्ड वरती 12 धावा होत्या, पण त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आलेल्या त्या 27 धावा आणि धावा फलकाने घेतलेली ती उसळी. सध्या 39 धावा गुणतालिकेवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत 18 बॉल 40 ची गरज असेल या मॅच मध्ये बीसीसी भेंडकळ ब या संघाला. याच क्रीडांगणावरती कालच्या रजनीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ भेंडकळनं 2 मॅचेस जिंकल्या आणि आज पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये भातांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी बीसीसी भेंडकळ ब देखील तयार आहे. मॅच मध्ये मजा येईल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये, कारण आघाडीला 2 विस्फोटक फलंदाज आहे. एक फलंदाजानं यापूर्वीच्या मॅच मध्ये 35 बनवल्या, तर त्याच्या सोबत या परिसरातील जेन्युइन ऑलराऊंडर आणि नामांकित क्रिकेटपटू अर्थातच जुगलला आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिला आणि ही दुरा सांभाळतोय गोलंदाज जयेश जेबी. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं फटका चांगला डीप मध्ये कव्हर पॉइंटला बॉल फिल्डर तिथे तैनात. सेकंडचा कॉल 2 मिळतील सहज. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी पलटले. बॅकअप खराब आहे. बेनिफिट मिळतो. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळेल.
कारण यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खर तर याच क्रीडांगणावरती काल आपण पाहिलं चांगला खेळ राहिला तो जैनवान क्रिकेट संघ भेंडकळचा. आज आपण पाहतोय बीसीसी भेंडकळ ब संघ मैदानामध्ये जबरदस्त खेळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव आली. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. चला वेळ जास्त घेऊ नका. पातान संघ मॅच महत्वाची आम्हाला देखील माहिती, पण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं हे देखील फार महत्वाचं असेल. स्ट्रायकिंग इनवरती बॅटर भावनेश ठाकूर होता तयार. यापूर्वी त्या सामन्याचा हिरो ज्यानं 35 धावांची मोठी खेळी साकारली. बघा वेळ भरपूर जातोय. फिल्डिंग जरूर तुम्ही बदलतायत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान होतो. ऑन साइड टर्न केला. मिड ऑन मध्ये बॉल आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय बट तिथे एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे सरसावलं जातं. टोटल 4 वरती. धावांची नितांत गरज आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांचा सामना. 18 चेंडू 40 धावांचं इक्वेशन आणि धावांचं हे समीकरण सोडवण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवरती आहे. 40 करायच्यात. 18 चेंडूंचा खेळ आहे त्यामुळे प्रति षटका मागे 13.33 ची सरासरी राखावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये 15 ते 16 धावा आल्या ना तर मॅच नक्कीच भेंडकळच्या बाजूने झुकेल. यावेळेस फटका हवेत खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला शोधून देखील काढलंय. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय लागणारा झटका क्रमांक पहिला मैदानामध्ये बीसीसी भेंडकळ बला. आयोजन शेकाप भेंडकल या पक्षान या टांकेश्वर मैदानावर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. मनातील दमदार आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 अंतिम रात्र खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेची आपण अनुभवत आहोत. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येतोय तनिष घरात. सुंदर सुरुवात करून दिली. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिला हाताळताना ते अर्थातच जयेश भोईरनं जेबी पहिल्या बॉलवरती तिहेरी त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट. चांगली गोलंदाजी आपल्याला अद्याप तरी पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवर जेबी 6 बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला खेळायचा होता. फिल्डर तिथे आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला रनआउटची संधी देखील अपील देखील झाली आहे पंचांकडे, पण पंचांचा कोणत्याही प्रकारे निर्णय इथे आला नाही. अर्थातच नॉट आउट असेल बॅटर, कारण क्लोज कॉल असता तर पंचांनी प्रथम थर्ड अंपायर घेतला असतं किंवा फलंदाज फ्रेम मध्ये नसतं तर बाद दिलं असतं. पण पंच डायरेक्टली यष्ट्यांजवळ गेले याचा अर्थ पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाहीये. धावफलक आता मात्र सिंगलने पुढे. टोटल 5 वर 5 ऑन बोर्ड करायच्यात. 35 अजूनही या मॅच मध्ये. ओव्हर द बॉल सेट सर बॅटर लॉफ केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ सीमा पलीकडे पहिल्या टप्प्यावर चेंडू बाउंड्री रेषा ओलांडतोय. 4 धावा मिळतील. चौकार. का सुंदर होता. या 4 धावा मिळतात. धावफलक 4 ने दिलासा देतोय संपूर्ण भेंडकळकरांना, कारण धाव संख्या 9 वरती 13.33 ची सरासरी प्रति षटका मागे राखायचे बीसीसी भेंडकळ बला देखील. त्यामुळे त्या फलंदाजांवरती थोडा का होईना तो दबाव बसेल, कारण या मॅचची गोल्डन विकेट मिळालेली आहे. ते अर्थातच बॅटर जुगलला बाद केले. जुगल घराची मोठी विकेट. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटर. तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो तनिष ठाकूर मैदानाच्या आतमध्ये तनिष घरत आहेत. ओ संपर्क सुंदर आहे. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. फेकून दिलाय चेंडू, निघून चाललाय थेट भेंडकळ गावामध्ये. 6 धावांसाठी षटकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या धावफलक खेळाच्या उत्तरार्धात आपण पाहत आहोत. ते बॅटिंग करताना बीसीसी भेंडकळ ब या संघाचं दोन्ही संघ एक एक सामना जिंकून एकमेकांच्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही चुरशीची लढाई आहे. संघर्ष या लढाईमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. दोन्ही संघ विजयासाठी खेळतात. कोणता संघ क्रीडांगणावरती पराभूत होण्याने येत नसो. भातान विपक्ष बीसीसी भेंडकळ ब या दोन संघांमध्ये ही तुल्यबळ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहता. ठाणकेश्वर मैदान भेंडकळ, शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ तथा जय हनुमान क्रिकेट संघ भेंडकळ आयोजित जनतेच्या मनातील दमदार आमदार आणि खऱ्या अर्थानं एकच वादा आमचा प्रीतमदादा आमदार प्रीतमदादा मात्रे चषक 2025. दूर ठेवला गेलाय अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाबेचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय. यष्टांच्या मागे कामगिरी चांगली होतीये, पण एक्स्ट्रा रन इथे मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे 16. मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 15 ते 16 बनल्या ना तर पुढच्या 12 बॉलमध्ये तितकासा दबाव राहणार नाही बॅटरवरती. पाठलागीतून मात्र आपण पाहतोय 40चा करायचा होता. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 12 बॉल 24ची गरज आहे. 12ची सरासरी प्रति षटका मागे. ऑन साइडला स्वीप केलाय. फिल्डर तिथे तैनात आहेत. थोडे फंबल झाले, त्याचा बेनिफिट बॅटिंग टीमला मिळणार. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ अतिशय सुंदर आहे आणि बघता बघता 2 धावा देखील इथे मिळतील. 24ची गरज असताना मिळालेली दुहेरी धाव कुठेतरी दिलासा देऊन जाते बॅटिंग करताना बीसीसी भेंडकळ बला देखील. आता उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो 11 आणि करायच्या धावा या 22. 11 बॉल 22 प्रति चेंडू मागे 2 धावांची आता गरज असणार आहे भेंडकळ संघाला. भेंडकळ संघाचे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित. दुसऱ्या बाजूला भातान संघाचे संघनायक उपस्थित, समर्थक उपस्थित. मॅच रंगणार आहे त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. या सामन्याचा आनंद घेणारे सर्व प्रेक्षक, त्या सर्व मायबाप क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करू. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार होतोय. ओव्हर नंबर 2 पीपी प्रवीण भोईर. यापूर्वी जयेश भोईरने इम्प्रेस केलं, पण त्याच्या विरोधामध्ये शेवटच्या चरणावरती मोठी फटकेबाजी झाली आणि इथे मात्र मिसफिल्ड होतीये. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये 1-2 का 4 हे चित्र पाहायला मिळालं. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा. विनंती केली जाईल. महेश हरिश्चंद्र पाटील, आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं. आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये प्रार्थनीय आहे. मी विनंती करतोय उपस्थित मान्यवरांना. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप मध्ये तिथे मिसफिल्ड झाली, त्याचा बेनिफिट बीसीसी भेंडकळ ब संघाला होतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाईल. टोटल आमचे स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात 40चा पाठलाग करताना 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता समीकरण इथून पुन्हा एकदा बदललंय. 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते या मॅच मध्ये 10 बॉल 18ची मॅच. बिग बॅटल, टफेस्ट रायव्हलरी. भातान विपक्ष भेंडकळ. पुढचा बॉल ऑन साइडला. संपर्क सुंदर आहे. गॅप मध्ये खेळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर इनटू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून चाललाय डीप. मिड विकेटला क्लिअर करणारा हा येतोय. शानदार चौकार. या मॅच मध्ये आता गरज आहे 14 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू आणि 14 धावा इक्वेशन. आलेल्या 2 चौकाराने आत्मविश्वास पूर्णपणे वाढलाय बीसीसी भेंडकळ संघाचा. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर तनिष. तनिषचा फटका देखील सुंदर आहे. पॉइंटला क्लिअर करेल का पाहायचं. चेस लागलाय. रनिंग रेस आणि ती रेस जिंकली आहे. बॉल जणू काय फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू होती आणि अखेरकार त्या चेंडूने मारली बाजी. ओलांडली सीमारेषा बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. हा दिलासा देणारा आणि सलगचा 3रा चौकार.
पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा आली, त्यानंतर डबल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार. 8 बॉल 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. चला वेळ जास्त चाललाय. विनंती आहे आयोजकांची, वारंवार सूचना आमच्यापर्यंत येत आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. वेळ जास्त वाया घालवू नका. बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तंत्र शुद्ध करणारी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. धावफलकाची गती वाढवली गेल्या, धावफलकाच्या गतीला चालना मिळाली. धावफलक वृद्धिंगत होते आणि येऊन पोहोचले धावफलकावरती ती धावसंख्या काठी 30. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पेंडकर संघाने बाहेरून डान्सर देखील बोलवल्यात, त्यांचा नृत्य आविष्कार देखील आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 10. कोण जिंकेला सामना, कोण पुढे फाईट करेल पुढच्या संघासोबत, बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत येणाऱ्या 8 बॉल वरती. 8 बॉल 10 धावांची गरज आहे बीसीसी पेंडकर ब या संघाला. दुसऱ्या बाजूला याच तर धावा रोकायच्या भातान टीमला. धावांसाठीची धावा धाव मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दुहेरीसाठी पलटलेत. विकेट किपर नाखुश आहेत. यष्टीरक्षक पूर्णतः नाराज आहेत, ज्याचं कारण क्षेत्ररक्षकांनी हवी ती साथ दिली नाहीये. वारंवार फलंदाजांनी फिल्डर्सवरती दबाव टाकला. एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, दुहेरीला तिहेरीमध्ये, आणि चौकारांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 1 चौकारला, या ओव्हरमध्ये 3 चौकार. ते बॅटर तनिष गरजचा पाठमंदा आपण पाहतोय. तनिषनं फार इम्प्रेस केलंय. सुरुवातीला जरूर बॅटर जुगल गरज स्वस्तात निपटला, पण त्यानंतरचा कमबॅक तनिषचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. 32. 7 बॉल 8 करायचे आहेत. हा चेंडू फार महत्वाचा असेल. हा चेंडू ठरवेल या सामन्यामध्ये. लास्ट ओव्हर मध्ये दडपण कोणावर असेल, शेवटच्या बॉल पर्यंत दडपण तर दोघांवरती असणार आहे, बट ते डिस्ट्रीब्युशन कसं असेल. 60-40, 50-50. ऑन साइडला लो फुल टॉस कन्वर्ट केला मोठ्या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतायत डेंजर झोन वरती तिथे, आणि बघता बघता पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि विजयासाठी बीसीसी पेंडकर ब या संघाला गरज आहे 36 धावांची. 6 चेंडू 6 धावा. सन्माननीय आदरणीय श्री लक्ष्मण तुळशीराम दादा ठाकूर यांना मध्येच बंद होतो, जरा बघ एकदा. फायनल काहीतरी टेक्निकल इश्यू होतोय, तो एकदा क्लिअर कर पूर्णपणे. मॉनिटरला व्हॉल्यूम द्या ना फुल. सहा चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बीसीसी बेंडकर ब संघाला विजयासाठीच हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 6 ची गरज. 40 सपाटला करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 बनल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15, त्यानंतर 19. या षटकामध्ये खरंतर हाणामारी झाली आणि बॅटर तनिष गरजनं आक्रमण केलं. वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 19 आकड्यावरती बॅटिंग करताना तनिषला आपण पाहतो. आता स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर भावनेशला आपण पाहणार आहोत. 3 बॉल मध्ये त्यानं देखील 11 बनवल्यात. दडपण आहे, दबाव आहे गोलंदाजावरती, कारण 2 सेट बॅटर सध्या विकेटवरती चांगली बॅटिंग करतात. चला यष्टीरक्षक भातान संघाचा सूचना आयोजकांची आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय. वेळ फार चालला या 3 ओव्हरसाठी. पंच आपण थोडं स्ट्रिक्ट राहा. येस बघा, मॅच क्रुशियल आहे आम्ही देखील समजू शकतो, पण प्रति ओव्हर मागे जर इतका वेळ जात राहिला तर मात्र सामने कव्हर करणं थोडं कठीण होत राहील. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. चेंडू हातामध्ये सोपवला तो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संदेश भोईरला आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये आला गोलंदाज जयेश भोईर, त्यानंतर प्रवीण भोईर, आणि आता संदेश भोईर होतो तयार.
ओ पहिलाच बॉल नेक्स्ट मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे सरसावली जाते. टोटल स्कोरबोर्ड वरती 35. 35 आकड्यावर पाठलाग 40चा करायचा आहे. 35 झालेले आहेत. येणारे 6 बॉल 5 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन मिळाली. प्रत्येक धाव दिलासा देते. भेंडकळकरांना मोठ्या संख्येने समर्थक आहेत. विजयाची अपेक्षा लावून ते देखील आणि सायप्रीत लाईव्ह सोबत देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले जात आहेत. त्या तमाम लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचं स्वागत. 6 बॉल 5 दूर ठेवलाय. यापूर्वी लेग स्टम्प सोडून आता ऑफ स्टम्पच्या प्रचंड बाहेर बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावांचा हा भरणा दुष्काळात 13 नाही 14 नाही 15 महिन्यात सुरू झाला आता भातान संघाला. कारण 6 बॉल 6 ची गरज असताना 2 एक्स्ट्रा रन आल्यात. 6 चेंडू 4 ची गरज. गरीबी में बाटा गेला हो चुका है. 6 बॉल 4 ची गरज असताना क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठ्या विकेटचं पतन. बीसीसी भेंडकळ ब संघाला लागणारा दुसरा मोठा झटका. मैदानाच्या आतमध्ये येणारे शेवटचे 5 बॉल 4 धावांची गरज. मॅच रंगतीये. एक डाव तुझा तर दुसरा माझा. वार पर पलटवार ठोसा ठोसा शेरा सव्वा शेर हिट का जवाब पत्थर से सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच रंगतीये. विकेटचं पतन झालंय नुकतंच. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी करायच्या 4 धावा. पहिल्या 2 बॉलवरती अतिरिक्त धावा मिळाल्या. त्यानंतर स्लॉट मध्ये आला बट फिल्डरला शोधून काढलं. डीप मध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता येणारे 5 बॉल विजयासाठी 4 करायच्यात. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. त्यामुळे उर्वरित 5 बॉल मध्ये 4 धावा करणं अनिवार्य असेल. तर बॅटिंग करताना बीसीसी भेंडकळ बला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. यापूर्वीच्या सामन्यामध्ये जेव्हा भातान संघ खेळत होता पहिल्या फेरीतील 3रा सामना तेव्हा मात्र काय गोलंदाजी केली होती. निर्णायक गोलंदाजी. अवघ्या 1च धाबेमध्ये 3 विकेट त्याने संपादित केले होते एका षटकात. मॅच विनिंग स्पेल इथे हाताळावा लागेल. कट केलंय. बॉल गॅप मध्ये सलगच्या दुसऱ्या चित्त थरारक सामन्यामध्ये इलाका भी हमारा और धमाका भी हमारा सांगितलंय. बीसीसी भेंडकळ ब संघानं या सामन्यावरती देखील विजय मिळवलाय. चित्त थरारक सामना रंगला आणि या चित्त थरारक सामन्यामध्ये विजय मिळवला तो बीसीसी भेंडकळ ब या टीमनं. युगांतची घरत आणि अखिलजी घरत यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण करणार आहोत.